नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या या 10व्या भागामध्ये मी राहुल वेदपाठक आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी 9व्या भागातील कवितेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. आपल्या सर्वांच्या अतिशय चांगल्या कमेंट्स आम्हाला मिळाल्या, याबद्दल मी राहुल वेदपाठक आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या 10व्या भागातील कवितेचे शीर्षक आहे छत्रपती. ही कविता आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लिहिली गेलेली आहे. पोल्हादी मनगटाला पुन्हा मळावे लागेल, तलवारीचे घाव सोसणाऱ्याला पुन्हा जन्मावे लागेल. तलवारीचे घाव सोसून पुन्हा पलटवार करणारे छत्रपती अंगात संचरावे लागतील, तेव्हाच हे नराधम नमतील, नाही तर भारतावर राज्य करतील. दऱ्या कपारीतील चिखल पुन्हा तोडावा लागेल. छत्रपतीने जे सोसले, जे रोखले ते पुन्हा आठवावे लागेल. गडाच्या टोकापासून गडाच्या पायथ्यापर्यंत पुन्हा रक्ताचे ओघ ओघळावे लागतील, तेव्हाच हे नराधम नमतील, नाही तर भारतावर राज्य करतील. जशी श्रींची इच्छा होती अगदी तसेच होईल. जशी श्रींची इच्छा होती अगदी तसेच होईल. आतंक्यांची लाशेच मायदेशी जातील, उरले सुरलेली थाऱ्यावर येतील, नाही आले तर पुन्हा तलवारीच्या पाठी लवलवतील. अशी व्यथा आपल्या मनाची होईल काय? अरे पान्हवलेल्या डोळ्यातून अश्रू गळतील काय? नाही गळणार, नाही गळणार, हे दोन्ही हात माझे आतंक्यांचा खतमा करणार. हे दोन्ही हात माझे आतंक्याचा खतमा करणार. कौल कवितेचा या आजच्या 10व्या भागातील छत्रपती ही कविता आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आपले राहुल वेदपाठक हे यूट्यूब चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.